येतोय येतोय येतोय. तर श्रवणम, नंतर कीर्तनम, नंतर वंदनम, नंतर स्मरणम, स्मरणम, विष्णू स्मरण, स्मरणम, नंतर पाद पादसेवनम, पादसेवन, नंतर अर्चनम, नंतर वंदनम, वंदनम दास्यम नंतर दास्यम, वाक्य निवेदनम. आत्मनिवेदनम, साख्यम, आणि नंतर आत्मनिवेदनम. आत्मनिवेदनम. हे नऊ, ही नवविधा भक्ती आहे. तर आपले मन कृष्णावर, कृष्णाच्या चरणांशी जर आपल्याला जर केंद्रित करायचे असेल, तर त्यासाठी प्रभुपाद म्हणतात की या नवविधा भक्तीचे आपण पालन केले पाहिजे. हम्म. या नवविधा भक्तीचा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे. परंतु या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिलं अंग कुठलं आहे? श्रवणम. श्रवणम, बरोबर. तर श्रवणम सगळ्यात पहिलं अंग आहे आणि प्रभुपाद म्हणतात सगळ्यात महत्वाचं आहे. बघा तुम्ही हे तात्पर्यामध्ये तुम्हाला हा जो पॅराग्राफ आहे, परिच्छेद, त्याच्यात तुम्हाला हे आढळेल. प्रभुपाद म्हणतात की साऱ्या नवविधा भक्ती जी आहे ती सुरुवात होते श्रवणांपासून, आणि श्रवणम हे सगळ्यात महत्वाचं अंग आहे. हम्म. म्हणून या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय अर्जुनाला? तच्छृणु. लक्ष देऊन ऐक, असं म्हटलेलं आहे. हम्म. तर भगवान श्रीकृष्ण आदेश देत आहेत अर्जुनाला की ऐक, माझ्याविषयी ऐक. तर हे श्रवणम जे आहे हे आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. जोपर्यंत आपण व्यवस्थित श्रवणम करत नाही तोपर्यंत आपण जप पण व्यवस्थित करू शकत नाही. कारण जो व्यक्ती श्रवणम चांगल्या प्रकारे करतो तो व्यक्ती कीर्तनम पण चांगल्या प्रकारे करू शकतो. परंतु जो श्रवणम चांगल्या प्रकारे करत नाही त्याचं कीर्तनमध्ये पण गडबड होते, मग स्मरणम मध्ये गडबड होते, नंतर सेवनम मध्ये गडबड होते. तर म्हणून श्रवणम जे आहे हा आपल्या भक्तीचा पाया आहे. म्हणून खूप खूप गरजेचं आहे की आपण श्रील प्रभुपादांचे पुस्तक वाचणे किंवा त्यांचे प्रवचन ऐकणे किंवा असे आपले जे कृष्ण कथा आहेत यांना आपण नेहमी नियमितपणे ऐकणं फार आवश्यक आहे. कारण याद्वारेच आपली भक्ती जो आहे त्याचा पाया सुदृढ होतो. मग पुढे आपण भक्तीची आपली जी इमारत आहे ती आपली मजबूत होऊ शकते. पण जोपर्यंत आपला पायाच मजबूत नाहीये तोपर्यंत आपली इमारत मजबूत होणार नाही. तर श्रवणम जे आहे हा पाया आहे पूर्ण भक्तीचा. तर या श्लोकामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये, या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात तच्छृणु. हम्म. तर शिल प्रभुपाद म्हणतात की कृष्ण जे आहेत हे सगळ्यात मोठे अधिकारी आहेत, बरोबर. तर कृष्णाने हा आदेश दिलेला आहे की काय केलं पाहिजे? श्रवणम केलं पाहिजे, तच्छृणु. तर याचा अर्थ याचं किती महत्व आहे हे आपण समजू शकतो. कृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही, आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. तर श्रवणम कोणापासून केलं पाहिजे? ठीक आहे, आपल्याला कळलं की श्रवणांचं काय महात्म्य आहे, त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा केली. पण हे श्रवण कोणापासून केलं पाहिजे? श्रवण कुठल्याही ऐऱ्या व्यक्तीपासून न करता भगवान श्रीकृष्णांपासूनच केलं पाहिजे. का बरे? का कृष्णांपासून श्रवण केलं पाहिजे? कोणी सांगू शकेल? कुठल्या बाबाद्वारे, कुठल्या बापूद्वारे का श्रवण नाही केलं पाहिजे? का कृष्णापासून श्रवण केलं पाहिजे? गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या ज्ञानाचंच आपण श्रवण केलं पाहिजे. आणि भगवंताचं ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेद्वारेच खाली आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आचार्य गुरु यांच्याकडूनच श्रवण केलं पाहिजे. बरोबर. पण कृष्णापासून का? हे बरोबर आहे, तुमचं उत्तर बरोबर आहे. गुरु शिष्य परंपरेमध्ये हरे आपल्याला कृष्ण. परिपूर्ण ज्ञान प्राप्त होतं, पण हरे कृष्णाकडूनच का? कृष्ण, प्रणाम प्रभूजी. हा प्रभूजी. कृष्ण आहे भगवद्गीतेत पूर्ण सत्य बोललेले आहे. म्हणजे म्हणजे हा, तर भगवद्गीता वाचली म्हणजेच कृष्णाचं नॉलेज येते पूर्ण. जे बोलतात बरोबर ते ऐकलं पाहिजे. म्हणजे ऑलरेडी भगवद्गीता भागवतम. ओके. बरोबर. तर कृष्ण काय आहेत? पूर्ण सत्य आहेत. कृष्णामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नाहीये. कृष्णामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नाही आहेत. कृष्ण जे आहेत हे परिपूर्ण सत्य आहे, आणि त्यामुळे त्यांच्याद्वारे जे आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे ते पण परिपूर्ण ज्ञान प्राप्त होत आहे. परंतु या जगातले जे कोणी व्यक्ती असतील, भौतिक जगातले, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत. हम्म. तर त्यामुळे त्यांचं जे ज्ञान आपल्याला देतात त्यामध्ये बऱ्याच त्रुटी राहतात. जसं आपण उदाहरणार्थ काही वैज्ञानिक आहेत,
कधी कधी ते सांगतात की प्लुटो नावाचा ग्रह आहे, 9 ग्रह आहेत सूर्यमालिकेत, तर प्लुटो नावाचा 9वा ग्रह आहे, असं त्याने एकदा सांगितलं. काही वर्षांनी ते वैज्ञानिकांनी सांगितलं की नाही नाही, प्लुटो वगैरे काही नाहीये, फक्त 8च ग्रह आहेत. आता म्हणतात परत प्लुटो आहे. याचा अर्थ काय? त्यांचं ज्ञान परिपूर्ण नाहीये. परंतु आपण बघतो की जे भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे वेदांच्या रूपामध्ये, भगवद्गीतेच्या रूपामध्ये, भागवताच्या रूपामध्ये, हे परिपूर्ण ज्ञान आहे. असं नाही की भगवंतांनी 5,000 वर्षापूर्वी सांगितलं की हा तुम्ही शरीर नाही आत्मा आहात, आणि नंतर सांगा नाही 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 तुम्ही शरीरच आहात. नाही, या ज्ञानामध्ये कधीच बदल होत नाही, कारण की हे परिपूर्ण ज्ञान आहे. आणि का परिपूर्ण ज्ञान आहे? कारण कृष्ण परिपूर्ण आहेत, त्यामुळे कृष्णांचं ज्ञान देखील परिपूर्ण आहे. तर जेव्हा हे ज्ञान आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये ऐकतो तेव्हा आपल्याला परिपूर्ण ज्ञान असे प्राप्त होते. म्हणून आपण केवळ कृष्णाकडून किंवा कृष्णाद्वारे जी गुरु शिष्य परंपरा चालू आहे त्याद्वारेच आपण हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. तर श्रील प्रभुपाद हेच सांगतात. जर तुम्ही गेले पुढे तर पुढच्या या परिच्छेदामध्ये प्रभुपाद सांगतात की मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ किंवा आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्तांकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. हे श्रील प्रभुपाद सांगतात. तर आपण कुठल्याही ऐऱ्या गेऱ्या बापू बाबा साधू यांच्याकडून ज्ञान प्राप्त न करता हे जे भगवद्गीतेचं ज्ञान कृष्णाकडून गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्याला प्राप्त होत आहे त्याच्याकडून श्रवण केलं पाहिजे. तर हे शृणू हा शब्द एक असाच रॅन्डम शब्द नसून याच्यामध्ये खूप गहन असं गूढ आहे, भरपूर गूढ याचा अर्थ आहे, भरपूर गहन असा अर्थ आहे. तर केवळ श्रवण म्हणजे ऐकणे नसून अधिकृत व्यक्तीकडून ऐकणे, विशेषतः कृष्णांकडून ऐकणे हे महत्वाचं आहे. त्यानंतर श्रील प्रभुपाद काय करतात? प्रथम स्कंदातले जे दुसऱ्या अध्यायातले जे श्लोक आहेत ते त्याविषयी श्रील प्रभुपाद सांगतात. तर श्रील प्रभुपाद काय करतात? श्रील प्रभुपाद आता आपल्याला भागवतातले श्लोक सांगतात या श्रवणाविषयीच. हे श्रवण जे आहे याचं महत्व काय आहे आणि श्रवण कसं केलं पाहिजे, तर याविषयी श्रील प्रभुपाद भागवतातून सांगतात. एक मिनिट. तर प्रभुपाद काय करतात? हे जे भागवतातले श्लोक आहेत पूर्ण महत्वाचे श्लोक आहेत, याच्यामध्ये पूर्ण भक्तीचं विज्ञान सांगितलेलं आहे सुत गोस्वामींनी. ते श्लोक प्रभुपाद कोट करतात. हे खूप सुंदर आणि महत्वाचे श्लोक आहेत. शृण्वतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन हृदयंतस्तो हि अभद्राणी विदुनोति सुहृत्सताम्. अष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी. तदा रजस्तमो भावाः कामलोभादयश्च ये चेतयेतिरनाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति. एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते. भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. तर हे भगवत भक्तीचं पूर्ण ज्ञान श्रील प्रभुपादांनी यामध्ये या श्लोकांद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. विज्ञान जे आहे की कसं सगळ्यात आधी काय होतं, आपण श्रवण करतो जेव्हा श्रीकृष्ण स्वतःविषयी, कृष्ण काय आहेत? आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत. आणि जेव्हा कृष्ण बघतात की आपण त्यांच्याविषयी ऐकत आहोत, तर कृष्ण आपल्या हृदयामध्ये बसून काय करतात? आपल्या हृदयातले जे काही अनर्थ आहेत त्यांची साफसफाई करतात. विधुनोती, धुवून टाकतात. आपल्या मराठीमध्ये पण शब्द आहे ना, धुणे. विधुनोती, विशिष्ट रूपेने धुनोती, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आपल्या हृदयाची सफाई करतात. तर भगवान कृष्ण जे आहेत ते साफसफाई पण करतात. कशाची साफसफाई करतात? आपल्या हृदयाची. कधी करतात? जेव्हा आपण त्यांच्याविषयी कथा ऐकतो, जेव्हा आपण भगवद्गीता ऐकतो, भागवत ऐकतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या हृदयाचं मार्जन करत असतात. हे आपल्याला माहितीच नाहीये, आपण तर बघत नाही याला, परंतु शास्त्रांद्वारे आपल्याला कळतं की भगवान श्रीकृष्ण काय आहेत? आपलं हृदय स्वच्छ करत आहेत. नंतर काय होतं? आपल्या हृदयातले सगळे अभद्र जे आहेत, अनर्थ आहेत,
त्यांचा नाश होतो आणि आपण भागवताची सेवा म्हणजे भक्तांची सेवा किंवा श्रीमद भागवताची नियमितपणे सेवा करू लागतो आणि अशा प्रकारे आपली भक्तीमध्ये आपण स्थिर होतो. आपला जो विश्वास आहे तो पक्का होतो. नंतर रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव नष्ट होऊन आपण सत्वगुणामध्ये स्थित होतो आणि त्याद्वारे आपल्या सगळे दुःखांचा नाश होतो आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं. आपण भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे दृढ निश्चयित होतो आणि भगवंतांविषयीचं जे परिपूर्ण ज्ञान आणि साक्षात्कार आहे हे आपल्याला प्राप्त होतं. त्याद्वारे आपल्या हृदयातले जे आसक्ती आहेत, ज्या ग्रंथी आहेत, आपले जे मनातले संशय आहेत ते सगळे नष्ट होतात आणि आपण भगवान श्रीकृष्णांना बघू शकतो. आपण आत्मा आणि परमात्मा यांचं दर्शन देखील करू शकतो. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे भगवत भक्तीचं जे विज्ञान आहे हे या 4-5 श्लोकांमध्ये शिल प्रभुपादांनी सुत गोस्वामींनी भागवतात सांगितलं आहे आणि शिल प्रभुपाद इथे ते कोट करत आहेत. तर शिल प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला चालले होते तेव्हा जलदूत या जहाजाने शिल प्रभुपाद अमेरिकेला गेले. त्यावेळेस शिल प्रभुपादांनी एक सुंदर कविता लिहिली ज्याचं नाव आहे मार्केने भागवत धर्म. बडो कृष्ण कृपा कोइले कृष्ण अधमीर प्रती किला गिरिया निले हे था बोल करो हे बेगती. असं सुंदर गीत शिल प्रभुपादांनी लिहिलं. बॉस्टन हार्बरवर, बॉस्टनच्या बंदरावर शिल प्रभुपादांनी हे गीत लिहिलं. तर या गीतामध्ये देखील शिल प्रभुपादांनी एक्झॅक्टली हे जे श्लोक आहेत हे कोट केलेले आहेत. जर तुम्ही बघाल वैष्णव गीत जे पुस्तक आहे त्यामध्ये प्रभुपादांचं हे गीत आहे बड कृपा कोइले कृष्ण. त्यामध्ये देखील गीताच्या मध्येच प्रभुपादांनी हे सगळे जे श्लोक आहेत हे कोट केलेले आहेत कारण हे श्लोक खूप खूप महत्वाचे आहेत. तर या श्लोकांमध्ये आपल्याला संपूर्ण भक्तीचं विज्ञान हे प्राप्त होतं. तर अशा प्रकारे या पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी आपलं मन त्यांच्या प्रती कसं आसक्त करायचं, मय्या आसक्त मनाहा, आपलं मन कृष्णांवर कसं आसक्त करायचं, कसं केंद्रित करायचं हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आणि नंतर कृष्णाने म्हटले योगम युंजन मद आश्रय. तर काय करायला पाहिजे, आपण कृष्ण भावना भावित होऊन भगवान श्रीकृष्णांचे शरण घेतले पाहिजे आणि अशा प्रकारे असंशयम समग्र माम, ज्याद्वारे आपण सगळे जे आपले जे संशय आहेत ते सगळे पूर्णपणे नष्ट करून आपण भगवान श्रीकृष्णांची शरण पूर्णपणे प्राप्त कसे करू शकतो याविषयी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. आणि त्याविषयी काय उपदेश दिला आहे, तच्छृणु. हे सगळं करण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकणे. तर जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांनी विषयी ऐकतो किंवा भगवान श्रीकृष्णांकडून ऐकतो, तर भगवद्गीता काय आहे ती भगवान श्रीकृष्णांकडून ऐकत आहोत आपण. भगवद्गीता म्हणजे कृष्णांनी सांगितलेलं आपण ऐकत आहोत. आणि भागवत काय आहे, मुख्यतः भगवान श्रीकृष्णांविषयी ऐकत आहोत. तर दोन्ही भगवद्गीता किंवा भागवत जर आपण ऐकतो तर त्याद्वारे काय होतं, आपला जे दृढ विश्वास आहे हा भगवंतांवर बसतो. जर आपलं जे चेतना आहे, आपली चेतना पूर्णपणे कृष्णांवर केंद्रित करण्यासाठी भगवंतांविषयी ऐकणं फार आवश्यक आहे. म्हणून तच्छृणु हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांविषयीचं जे ज्ञान आहे हे या भौतिक जे गुण आहेत त्यांच्या पलीकडचं आहे, भौतिक प्रकृतीच्या पलीकडचं आहे. त्यामुळे केवळ आपल्या इंद्रियांद्वारे आपण भगवंतांना समजू शकत नाही. म्हणून एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या परंपरेमधून ऐकणे. हे आपण या पहिल्या श्लोकामध्ये आपण याची चर्चा केली आहे. तर श्रील प्रभुपादांनी खूप मोठं तात्पर्य याच्यात लिहिलं आहे, त्यामुळे आपण याच्यावर भरपूर वेळ आपण याच्यावर चर्चा केली आहे. तर हा पहिला श्लोक होता. तर आता दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय सांगत आहेत की आता ते कुठल्या प्रकारचं ज्ञान अर्जुनाला देणार आहेत त्याविषयी दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदं वक्ष्याम्यशेषतः
मोक्षातिशेषम् यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् यज्ञात्मा यज्ञात्मनेह भूयज्ञ ज्ञातव्यम् अवशिष्यते. ज्ञातत्व अवशिष्यते. कोणीतरी वाचा आता हे भाषांतर. हरे कृष्ण हरे प्रभू कृष्ण. वाच. हा कोणी पण वाचा. बोला माताजी, बोला, तुम्ही बोला. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की मी आता तुला कशा प्रकारचं ज्ञान देणार आहे. तर दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्ञान विज्ञान संहितम. बरोबर. कृष्ण म्हटले अर्जुनाला की मी तुला ज्ञान आणि सविज्ञान. तर ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे थेरॉटिकल नॉलेज, जे आपल्या प्रात्यक्षिक रूपया प्राप्त होतं ते ज्ञान. तर त्याला म्हणतात ज्ञान. आणि विज्ञान म्हणजे काय. विज्ञान म्हणजे साक्षात्कार झालेलं ज्ञान किंवा दिव्य ज्ञान. तर तात्पर्यामध्ये पहिल्या पहिल्या लाईनमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात पहिल्या ओळीत पूर्ण ज्ञान म्हणजे काय. पूर्ण ज्ञान म्हणजे प्राकृतिक जगताचे ज्ञान, त्याच्या मागील आधारभूत चेतन तत्व आणि दोघांच्याही उगमाचे ज्ञान, याला म्हणतात पूर्ण ज्ञान. म्हणजे भौतिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि या दोघांचा स्रोत असणारे भगवंत यांचं ज्ञान, याला म्हणतात पूर्ण ज्ञान. परंतु आपण बघतो की आजकालच्या जगामध्ये कुठलं ज्ञान शिकवलं जातं. पहिलंच फक्त. बरोबर. फक्त भौतिक जगाचं ज्ञान शिकवलं जातं. आपल्या जे पण कॉलेजेस आहेत किंवा शाळा आहेत त्यामध्ये काय सांगतात. फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, गणित किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बायोलॉजी किंवा काय म्हणतात त्याला मेडिकल, इंजिनिअरिंग, अकाउंट्स. हे सगळं काय आहे. केवळ भौतिक ज्ञान आहे. या सगळे जे आजकालच्या कॉलेजमध्ये किंवा शाळेतमधले जे सगळे विषय आहे त्यांना सगळ्यांना आपण एकाच कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. ते म्हणजे आहे भौतिक जगाचं ज्ञान. केवळ भौतिक ज्ञान आहे. परंतु केवळ भौतिक ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान नाहीये. म्हणून परिपूर्ण ज्ञानाचे 3 भाग आहेत. भौतिक जगाचं ज्ञान, आत्म्याविषयीचं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि या दोघांचे जे उगम आहेत म्हणजे भगवंत त्यांचं ज्ञान. या तिन्ही गोष्टींचं ज्यांना ज्ञान आहे हे परिपूर्ण ज्ञान आहे आणि त्यालाच दिव्य ज्ञान असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. तर इंग्रजीमध्ये त्याला आपण MSc म्हणतो. MSc म्हणजे काय. MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स नाही. नॉलेज ऑफ मॅटर, नॉलेज ऑफ स्पिरिट अँड कंट्रोलर ऑफ बोथ. म्हणजे भौतिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आणि दोघांचे जे नियंत्रक आहेत भगवान श्रीकृष्ण, हे आहे MSc. हे परिपूर्ण ज्ञान आहे. दुर्दैवाने आजकालच्या शालेय विद्यार्थ्यांना केवळ पहिलंच ज्ञान प्राप्त होतं आणि जे खूप खूप महत्वाचं ज्ञान आहे आध्यात्मिक ज्ञान आणि भगवंतांविषयीचं ज्ञान, यापासून ते वंचित राहतात. तर नंतर श्रील प्रभुपाद सांगतात की हे ज्ञान कृष्ण अर्जुनाला का देत आहेत. तर कारण अर्जुन जे आहेत हे कृष्णाचे परम मित्र आहेत आणि भक्त आहेत. तर केवळ भक्तांसाठी हे ज्ञान भगवंतांनी राखीव ठेवलेलं आहे. भगवंत हे ज्ञान सगळ्यांना देत नाहीये. तर भगवद्गीतेचं ज्ञान आहे किंवा हे जे परिपूर्ण ज्ञान आहे केवळ हे भक्तांद्वारेच समजलं जाऊ शकतं. बाकी कोणीही हे ज्ञान समजू शकत नाही. तर म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की आपण बुद्धिमान असलं पाहिजे. एका व्यक्तीने बुद्धिमान असलं पाहिजे आणि हे पण व्यक्तीने याचं संशोधन केलं पाहिजे की या सर्व ज्ञानाचा स्रोत काय आहे. जसं आपण म्हणू शकतो की सूर्यप्रकाश सुंदर आहे
सूर्यप्रकाश किती छान दिसत आहे. परंतु या सूर्यप्रकाशाचा स्रोत काय आहे? सूर्य आहे, ते पण माहिती असलं पाहिजे. केवळ सूर्यप्रकाशाची प्रशंसा करून कसं चालणार? बरोबर ना? तर त्याचबरोबर आपल्याला सूर्याविषयी पण ज्ञान असणं आवश्यक आहे. हं. तर म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात की सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ज्ञानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हे सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. हं. तर हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. हं. तर एकदा संध्याकाळी एक भक्त जे होते, श्रील प्रभुपादजी आणि सगळे भक्त एका समुद्र किनाऱ्यावर ते चालत होते. तेव्हा सुंदर सूर्यास्त होत होता. सूर्यास्त भरपूर सुंदर दिसतो, बरोबर? सूर्यास्त होत होता आणि या भक्ताने श्रील प्रभुपादांना विचारले की प्रभुपाद, जर आपण सुंदर सूर्यास्ताची प्रशंसा केली तर त्यात काही वाईट आहे का? हं? जर आपण सुंदर सूर्यास्त आहे किंवा निसर्ग आहे किंवा ज्ञान आहे, तर याची आपण जर प्रशंसा केली तर ते वाईट आहे का? तर श्रील प्रभुपाद म्हटले, वाईट नाही आहे, पण ते अर्धवट आहे. हं. जसं आपण म्हणतो की हे चित्र खूप सुंदर आहे. ठीक आहे, तुम्ही चित्राची प्रशंसा करत आहात, पण चित्रकाराची पण प्रशंसा करणं आवश्यक आहे की नाही? कधी कधी काही लोकांचं अक्षर खूप सुंदर असतं, हस्ताक्षर. तर आपण म्हणतो किती सुंदर हस्ताक्षर आहे. परंतु ज्या व्यक्तीचं हस्ताक्षर आहे त्याची पण प्रशंसा करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपाद म्हटले, जरी तुम्ही सुंदर सूर्यास्त किंवा सुंदर प्रकृती यांची प्रशंसा करत आहात, पण याचा स्रोत कोण आहे त्याची प्रशंसा का करत नाहीये? ते जास्त महत्वाचं आहे. तर इथे तेच श्रील प्रभुपाद सांगतात की सर्व ज्ञानाचं उगमस्थान, सर्व योगाभ्यासाचा आणि ध्यानाचा विषय असणारे भगवान श्रीकृष्ण, सर्व कारणांचे कारण असणारे भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. हं. तर तेव्हा जेव्हा आपण श्रीकृष्णाला जाणून घेतो, तेव्हा काय होतं, आपल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होतं. असं मुंडक उपनिषद मध्ये प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. मुंडक उपनिषद मध्ये सांगितलं आहे, कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. म्हणजे आपण जर भगवंतांना जाणून घेतलं तर आपल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त होईल. आणि आपण बघतो की शिल प्रभुपाद याचे इतके उत्कृष्ट उदाहरण होते. कसं काय? शिल प्रभुपाद म्हणायचे की मी मोठा वैज्ञानिक नाही आहे, तरीही कुठलाही वैज्ञानिक आला तरी शिल प्रभुपाद त्याच्याविषयी चर्चा करून त्याला चर्चेमध्ये हरवायचे. जरी प्रभुपाद मोठे वैज्ञानिक नव्हते, तरी प्रत्येक वैज्ञानिकाला चर्चेमध्ये हरवायचे. कुठलाही मोठा तत्ववेत्ता आला तरी प्रभुपादांसमोर तो टिकू शकायचा नाही. प्रभुपादांचे शिष्य म्हणतात की प्रत्येक विषयावर शिल प्रभुपादांचं ज्ञान होतं. प्रत्येक विषयांना प्रत्येक विषयाबद्दल श्रील प्रभुपाद सांगायचे. इतिहासाविषयी पण प्रभुपादांना ज्ञान होतं. आणि नंतर आपल्या शरीराची तब्येत कशी ठेवायची चांगली त्याच्याविषयी पण श्रील प्रभुपाद कितीतरी गोष्टी सांगायचे. तर प्रभुपादांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. याचा अर्थ प्रभुपाद प्रत्येक कॉलेजमध्ये गेला असं नाहीये, प्रभुपादांनी सगळ्या प्रकारच्या डिग्री घेतल्या असं नाहीये. परंतु भगवान श्रीकृष्णांना प्रभुपाद जाणतात आणि त्यामुळे त्यांना सगळ्याच प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक लोक येऊन श्रील प्रभुपादांशी चर्चा करायचे आणि प्रभुपाद त्यांना सहजगत्या हरवायचे. कसं काय? प्रभुपादांनी तर ख्रिश्चन धर्माचा इतका अभ्यास केला का? इस्लाम धर्माचा इतका अभ्यास केला का? नाही. परंतु त्यांना कृष्ण माहिती असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्यांना सगळे ज्ञान प्रदत्त करत होते. तर नंतर या श्लोकाची अजून एक अशी विशेषता आहे की भगवान श्रीकृष्ण काय सांगत आहेत, हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. म्हणजे हे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे हे परिपूर्ण ज्ञान आहे, अर्धवट ज्ञान नाहीये, अशेषतः. तर न अवशिष्यते म्हणजे जाणण्यायोग्य अजून काहीच राहणार नाही, शेष राहणार नाही. तर याचा अर्थ काय आहे, जर ज्याला भगवद्गीता समजून येते त्याला पूर्ण जगातलं जे काही सगळं ज्ञान आहे ते पूर्णपणे समजून येतं. भगवद्गीतेच्या पलीकडे ज्ञान प्राप्त करण्याची गरजच नाहीये. भगवद्गीताच एक परिपूर्ण ज्ञान आहे. तर जेव्हा जीसस क्राइस्ट यांनी काय म्हटले आपल्या शिष्यांना, जीसस क्राइस्ट यांनी म्हटले की मला तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे. जे ख्रिश्चन लोक होते त्यांना जीसस क्राइस्ट असे म्हटले की मला तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे, परंतु तुमचा तो स्तर नाहीये, कारण तुम्ही ते समजू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही.
असे जीसस क्राइस्ट यांनी सांगितले. परंतु इथे कृष्ण काय सांगत आहेत की परिपूर्ण असं ज्ञान मी तुला देत आहे. तर आपण त्याच्यावरून समजू शकतो की जीसस क्राइस्ट यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये परिपूर्ण ज्ञान नाही दिलं, परंतु जितकं त्यावेळेच्या लोकांना समजू शकेल तेवढंच त्यांनी ज्ञान प्रदान केलं होतं. परंतु भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेमध्ये जे काही जाणण्यायोग्य आहे ते सगळं काही सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे तुला काही जाणावयाची शिल्लक राहणार नाही असा भगवान श्रीकृष्णाने विश्वास दिलेला आहे. तर हा आहे दुसरा श्लोक. आतापर्यंत कोणाला काही संशय आहे, काही प्रश्न आहे? ठीक आहे, आपण तिसरा श्लोक घेऊया. तिसरा श्लोक देखील खूप खूप महत्वाचा श्लोक आहे. याचं आपल्याला पाठांतर करणं आवश्यक आहे. हा श्लोक देखील महत्वाचा श्लोक आहे, पाठांतरासाठी श्लोक आहे. तर या दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी स्वतःचे जे ज्ञान आहे त्याचे त्याचं महत्व सांगितलं आहे. या भौतिक जगाचं ज्ञान आणि आध्यात्मिक जगताचं ज्ञान हे ज्याला प्राप्त होतं, भगवंतांविषयीचे जे ज्ञान प्राप्त होतं त्याला पुढे काहीच जाणावयाचे राहत नाही हे भगवंतांनी सांगितलं या दुसऱ्या श्लोकामध्ये. तर मुख्यतः ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे की शरीर आणि आत्म्यामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणे, हे खरं ज्ञान आहे. परंतु या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्ञान याला काय म्हटलेले आहे की कृष्ण आणि त्यांच्या शक्ती यांना जो जाणून घेतो ते मुख्य ज्ञान आहे. तर शिल रामानुजाचार्य म्हणतात की विज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या रूपाविषयीचं जे ज्ञान आहे त्याला विज्ञान असे म्हटले जाते, असे श्रीपाद रामानुजाचार्य म्हणतात. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आता सांगतात की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाची योग्यता आहे, कोण योग्य आहे, हे भगवान श्रीकृष्णांनी पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण तिसरा श्लोक म्हणूया. मनुष्याणां सहस्रेषु मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां अपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. वेति तत्त्वतः. भाषांतर वाचा कोणीतरी. हरे कृष्ण प्रभूजी वाचा. हा वाचा. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वता जाणतो. तर तात्पर्यामध्ये हा खूप खूप महत्वाचा श्लोक आहे, कारण की या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात की भक्त किती किती दुर्मिळ आहे. भक्त जो आहे हजारो मनुष्यांपैकी एक व्यक्ती सिद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे एक व्यक्ती परिपूर्ण होतो. आणि अशा परिपूर्ण झालेल्या अनेक सिद्ध झालेल्या अनेक व्यक्तींपैकी एकच व्यक्ती भगवंतांना जाणतो. तो जो भक्त कृष्णाला जाणून घेतो तो कितीतरी दुर्मिळ आहे, हे भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. तर हा महत्वाचा श्लोक आहे खूप. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात की मनुष्यांचे विविध स्तर आहेत. आपण बघतो की या जगामध्ये वेगवेगळ्या स्तराचे मनुष्य आहेत. जरी आधुनिक वैज्ञानाद्वारे सगळ्या मनुष्यांना एकाच कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे, परंतु आपण जर बघतो की जेव्हा वैदिक पद्धत आहे त्यामध्ये प्रत्येक मनुष्य हा एकाच कॅटेगरीमध्ये नाहीये. मनुष्यांच्या 4 लाख योनी आहेत, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे 84 लाख योनींपैकी 4 लाख योनी आहेत मनुष्याचे आहेत. तर या 4 लाख योनींमध्ये असं कसं आपल्याला वाटतं सगळे माणसं तर सारखीच आहेत, सगळे माणसं सगळे बायका सगळे तर सारखेच आहेत? नाही. कारण आजकालच्या जगामध्ये जे वैज्ञानिक जगत आहे त्यामध्ये ते शरीराद्वारे मनुष्यांचे किंवा प्राणीमात्रांचे जीवमात्रांचे त्यांचे कॅटेगरी जे करतात, त्यांचे जे विभाग करतात ते शरीराच्या आधारावर करतात. परंतु आपल्या शास्त्रांमध्ये व्यक्तीच्या चेतनेवर अवलंबून विभाग केलेले आहेत. जीवसृष्टीचे विभाग हे चेतनेवर अवलंबून आहेत, शरीरावर नाही. त्यामुळे जरी सगळ्या मनुष्यांचे शरीर
थोड्याफार प्रमाणात सारखेच असले तरी प्रत्येकाची चेतना वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येक मनुष्य जो आहे हा वेगवेगळ्या योनीमध्ये 4 लाख वेगवेगळ्या योनींमध्ये ठरवला जातो. तर अशा प्रकारे आपण बघतो की मनुष्यांचे विविध स्तर आहेत. हम्म. काही मनुष्य जे आहेत जरी त्यांचं मनुष्य शरीर आहेत परंतु ते इतके अप्रगत आहेत त्यांच्या चैतन्यामध्ये की त्यांना साध्या साध्या गोष्टी पण कळत नाहीत. साधे जे सामाजिक जे शिष्टाचार आहेत ते पण त्यांना कळत नाही. तर हे निम्न स्तराचे मनुष्य आहेत. आणि काही काही मनुष्य जे आहेत फार उच्च स्तराचे आहेत. का? कारण त्यांचं जी चेतना आहे ही उच्च स्तराची चेतना आहे. तर सगळ्या प्रकारचे मनुष्य आहेत, त्यांचे वेगवेगळे स्तर आहेत, त्यांची वेगवेगळी चेतना आहे. तर अशा वेगवेगळ्या स्तरातल्या मनुष्यांपैकी एखादाच मनुष्य हे कळून चुकतो की आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परम सत्य म्हणजे काय. हे फार हजारोंपैकी एकाच मनुष्याला समजून येतं. आम्ही बऱ्याचदा म्हणतो की आमच्या कॉलेजमध्ये, जसं सिंहगड कॉलेज आहे तिथे मी प्रचार करायला जातो, तिथे 25,000 विद्यार्थी आहेत. 25,000. परंतु आपल्या कार्यक्रमात किती जण येतात? फक्त 25. बरोबर जे कृष्णाने म्हटलंय बरोबर सत्य आहे. 1000 पैकी 1. 25,000 पैकी 25 येतात. बरोबर ना? तर आपल्या बरा कृष्णाने जो रेशो सांगितलाय तोच आहे. तर भक्त किती दुर्मिळ आहेत हे आपण समजू शकतो याच्यापासून. जरी सगळ्यांसाठी संधी उपलब्ध आहे. आपण बघतो की भगवद्गीता आपण किती हजारोंनी लाखोंनी भगवद्गीतेचं आपण वितरण करतो, परंतु सगळे लोक भक्त का बनत नाही? कारण की बरेचसे लोक काय करतात, भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजे जशी आहे तशीच ठेवतात, त्याला उघडत पण नाही, आहे की नाही? जशी भगवद्गीता आहे तशीच ठेवून देतात, त्याला उघडतच नाही. परंतु हजारांपैकी एखादा व्यक्ती काय करतो, भगवद्गीता त्याला उघडतात आणि मग त्याचं वाचन करतात. तर त्यामुळे असे जे भक्त आहेत हे फार दुर्मिळ आहेत. आपण सगळे त्या दुर्मिळ भक्तांपैकी एक आहात, जे तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करत आहात. है की नाही? तर पुढे श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते. सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथून इत्यादी पशुवृत्तींमध्येच युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते. तर आपल्या सगळ्यांना पण याचा अनुभव असेलच. जगातले सगळ्यात जास्तीत जास्त लोक केवळ या 4 गोष्टींमध्येच अडकून आहेत. कुठलं खाण्याचं कसं, झोपायचं कुठे, मैथून जीवनामध्ये कसं जायचं आणि आपलं संरक्षण कसं करायचं, या 4 गोष्टींच्या पलीकडे जातच नाही. परंतु महाभारतामध्ये काय म्हटलेलं आहे? आहार निद्रा भयमैथुनं च सामान्यमे तत्परशुभिः नराणां धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिः समानां. महाभारतामध्ये असं सांगितलेलं आहे की आहार, निद्रा, भय आणि मैथून या गोष्टी मनुष्य आणि प्राणी, जनावर यांच्यामध्ये सारख्याच आहेत. जनावर पण झोपतात, आपण पण झोपतो. जनावर पण खातात, आपण पण खातो. जनावर पण मैथून जीवनामध्ये संलग्न होतात, आपण पण होतो. जनावरे पण आपले संरक्षण करतात, तसे आपण पण आपले संरक्षण करतो. तर या 4 गोष्टींमध्ये आपण हे जनावर यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. आपण एक जनावराप्रमाणेच आहोत. परंतु धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. तर मनुष्य जीवनाचं काय विशेषता आहे? मनुष्य जीवनाची विशेषता आहे धर्माचं पालन करणे, जे प्राणी करत नाहीत. जे जनावर आहेत, प्राणी आहेत, हे धर्माचं कधीच पालन करत नाहीत. आपण कधी बघत नाही की कुंभमेळ्यामध्ये 1000 कुत्रे येऊन त्यांनी शाही स्नान केले. असं कधीच आपलं ऐकलं नाही. किंवा आपल्या जन्माष्टमी कार्यक्रमाला 500 मांजरी आल्या आणि त्यांनी भगवान कृष्णांचे दर्शन घेऊन प्रवचनामध्ये भाग घेतला. असं आपण कधीच ऐकत नाही. का बरे? कारण प्राणी जे आहेत, जनावर आहेत, हे कधीच धर्माचं पालन करत नाही. तर धर्माचं पालन हेच मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये फरक आहे. आणि महाभारत खूप खूप स्ट्रॉंग होऊन सांगतात की जे व्यक्ती धर्माचं पालन करत नाही ते पशु समानच आहेत. त्यांच्यामध्ये आणि पशुमध्ये काहीच फरक नाही. भागवतामध्ये त्यांना द्विपाद पशु म्हटलेले आहे. तर तिथेच म्हणून श्रील प्रभुपाद सांगतात की ही जी पशुवृत्ती आहे, सामान्यतः सगळे मानव देखील प्राण्याप्रमाणे, पशुंप्रमाणेच आहार, निद्रा आणि भय, मैथून याच्यामध्येच अडकलेले असतात.
परंतु यापैकी एखादाच व्यक्ती असा असतो ज्याला दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते. आपण बघतो पुण्याची लोकसंख्या किती आहे? किती असेल पुण्याची लोकसंख्या? 80 लाख, 70 लाख, 80 लाख जवळपास, बरोबर? तर या पुण्याच्या इथल्या लोकांमध्ये किती जण मंदिरात येतात आणि किती जण भगवंतांचे पुस्तकं भगवद्गीता वाचण्यामध्ये स्वारस्य दाखवतात? खूप कमी, नाही की नाही? कारण बऱ्याचशा लोकांचे फक्त हेच चिंता असते, खाणं कुठे आहे आणि झोपायचं कुठे आणि पार्टनर कुठे आहे की नाही? याच गोष्टीमध्ये सगळेजण अडकलेले असतात. तर श्रील प्रभुपाद म्हणतात पुढे की आत्मा, परमात्मा आणि त्यांची अनुभूती होण्यासाठी ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद या संबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. तर पहिल्या 6 अध्यायांमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, याची आपण चर्चा केली आधीच. तथापि केवळ कृष्ण भावना भावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. तर हे जे बाकीचे योग पद्धती आहेत त्याद्वारे आपण केवळ ब्रह्मानुभूती करू शकतो, म्हणजे निर्विशेष ब्रह्माची अनुभूती किंवा साक्षात्कार करू शकतो. पण जर आपल्याला भगवान किंवा कृष्ण यांची अनुभूती करायची असेल तर काय आपल्याला कृष्ण भावना भावित म्हणजे भक्त बनणं आवश्यक आहे. केवळ भक्तच भगवंतांना जाणू शकतात. ज्ञानी, योगी किंवा कर्मी हे भगवंतांना जाणू शकत नाहीत, केवळ भक्तच जाणू शकतात. तर कारण कृष्ण काय आहेत? हे परमपुरुष आहेत आणि ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या पलीकडे आहेत, हे भगवान सांगतात. तर पुढे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की जरी आपण बघतो की शंकराचार्य, श्रीपाद शंकराचार्य जे होते, तर शंकराचार्यांनी बरंच निर्विशेष ज्ञान दिलं. बरेच निर्विशेष ब्रह्म जे आहे, ब्रह्मन, याविषयी त्यांनी ज्ञान दिलं. परंतु शंकराचार्यांनी देखील श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केलेला आहे. शंकराचार्यांनी गीता भाष्य दिलेलं आहे. तर शंकराचार्य म्हणतात, शंकराचार्यांनी भज गोविंदम लिहिलेलं आहे, गीता भाष्य लिहिलेलं आहे. आपण या आपली जे भूमिका होती त्यात आपण गीता भाष्याच्या जे श्लोक ऐकले, एको देवो देवकी पुत्र एव, एकच देव आहेत. कोण आहेत? देवकी पुत्र, असं शंकराचार्यांनी स्वतः म्हटलंय. नंतर दुसऱ्या एका ठिकाणी शंकराचार्य म्हटलं आहे की नारायण पर अव्यक्तात, नारायण जे आहेत हे अव्यक्ताच्या देखील पलीकडले आहेत. भगवान देवकी पुत्र, भगवान कोण आहेत? हे देवकी पुत्र आहेत. नंतर शंकराचार्यांनी भज गोविंदम श्लोक लिहिलेले आहेत. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते, हे मूर्ख व्यक्ती गोविंदांचे भजन कर, असं शंकराचार्य म्हणतात. तर शंकराचार्य जरी निर्विशेषवादी असले, जरी निराकारवादी असले, अद्वैतवादी असले, तरी शंकराचार्यांनी भगवान श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून त्यांनी अनेक श्लोकांमध्ये त्यांचा स्वीकार केलेला आहे. पण काय होतं? त्यांचे अनुयायी स्वीकार करत नाही. केवळ त्यांच्या अहंकाराद्वारे, अहंकारापोटी येऊन ते भगवंतांचा, श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाही. तर अशा प्रकारे आपण बघतो की कोणी व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये संलग्न जरी असेल, वेदांचं अध्ययन जरी करत असेल, तरी त्यांना श्रीकृष्णांविषयी ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण भगवत ज्ञान हे ब्रह्मज्ञानापेक्षाही कठीण आहे. ब्रह्मज्ञान होऊ शकतं, परंतु भगवत ज्ञान होणं कठीण आहे. ब्रह्मज्योतीविषयी आपण जाणू शकतो, परंतु भगवंतांविषयी जाणणं इतकं सोपं नाहीये. तर कृष्ण जे आहेत हे सर्व कारण आहेत. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारणम. असं ब्रह्माजींनी खूप स्पष्टरित्या सांगितलं आहे. भगवान कोण आहेत याच्याविषयी कुठल्याही प्रकारची जो संशय आहे, कुठल्याही प्रकारची जी आडकाठी आहे ती ठेवली नाहीये. कृष्ण भगवान आहेत ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कामिंद गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु बऱ्याचदा लोक सांगतात की अरे काय तुमचा हा भक्ती मार्ग आहे,
तर काय तुमचे कृष्ण आहेत? तुम्ही निर्विशेष ध्यानाची तुम्ही उपासना करा, निर्विशेष ब्रह्माची उपासना करा, तुम्ही अद्वैतवादी बना. आणि भगवंतांच्या निराकार ज्योतीवर तुम्ही ध्यान केंद्रित करा, असे बरेच जण म्हणतात. आणि त्यांना असं वाटतं की भक्ती फार सोपी आहे. भक्ती काय? भक्ती करणं खूप सोपी आहे. तर शिल प्रभुपाद जेव्हा असे लोक म्हणतात, बरे विशेषतः हे निर्विशेषवादी जे मायावादी आहेत किंवा निर्विशेषवादी आहेत, ते म्हणतात की भक्ती फार सोपी आहे, आम्ही काय करणार, आम्ही कठीण मार्ग घेणार. कठीण काय मार्ग आहे? ज्ञान मार्ग कठीण आहे. तर प्रभुपाद म्हणतात, प्रभुपादांनी त्याच्याविषयी 3 आर्ग्युमेंट दिलेले आहेत, 3 तर्क दिलेले आहेत. पहिले प्रभुपाद म्हणतात, जर भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे तर तुम्ही भक्ती मार्गाचे आचरण का करू शकत नाहीये? जरी तुम्ही म्हणताय भक्ती मार्ग खूप सोपा आहे, तर मग भक्ती मार्गाचं आचरण का करू शकत नाही? बऱ्याचदा हे जे ज्ञानी लोक असतात ते काय म्हणतात, अरे भक्ती कोणासाठी आहे? भक्ती म्हणजे जे कमी बुद्धीचे लोक आहे यांच्यासाठी आहे. जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी ज्ञान मार्गाचा अवलंबन केला पाहिजे. जे शक्तिशाली लोक आहेत त्यांनी ध्यान मार्गाचा अवलंबन केला पाहिजे. भक्ती म्हणजे कोणासाठी आहे? जे लोक कमी बुद्धिमान आहेत त्यांच्यासाठी भक्ती आहे. आणि खूप सोपा सोपा त्यांनी दिलेला आहे. भक्ती मार्ग एकदम सोपा आहे. जर असा आहे तर तुम्ही भक्ती मार्ग का पालन करू शकत नाहीये, जर सोपा आहे तर? दुसरा आहे, जर भक्ती मार्ग सोपा असेल तर तुम्ही कठीण मार्गाचा का अभ्यास करत आहेत? प्रभुपाद म्हणतात, जर एका ठिकाणी जायचा सोपा मार्ग असेल तर तुम्ही कठीण मार्ग का घेताय? मग सोपा मार्ग घ्या ना. खरी बुद्धिमत्ता काय आहे? सोपा मार्ग घेण्यामध्ये की कठीण मार्ग घेण्यामध्ये? जो मार्ग सोपा आहे तो पालन करा. सोपा सोपा मार्ग पालन करून त्याचं त्याचं हे करा, त्याचं अवलंबन करून आपलं लक्ष्य प्राप्त करा. मग तुम्ही कठीण मार्ग का घेताय, असं प्रभुपाद म्हणतात. तर तिसरा आहे, प्रभुपाद म्हणतात की खरं तर वस्तुतः भक्ती मार्ग हा इतका सोपा नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की भक्ती म्हणजे काय, त्यांना असं वाटतं जे ढोंगी लोक आहेत, केवळ भक्तीचे जे ढोंग करतात, त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे काय की कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन रडणार आणि नंतर पुढे पिक्चर देखील, सिनेमा देखील बघून रडणार. तर आणि म्हणणार की माझं कृष्णावर खूप प्रेम आहे, मी कृष्णाचाच भक्त आहे, कृष्णाचीच भक्त आहे आणि माझे कृष्ण आहे. आणि नंतर काय करणार? सगळ्या भौतिकवादी गोष्टी करणार, दारू पिणार आणि सिगरेट फुकणार किंवा अवैध स्त्री संबंध करणार आणि म्हणतात आम्ही आम्ही कृष्णाचे भक्त आहोत. तर अशी ढोंगी भक्ती जी आहे, प्रभुपाद म्हणतात, ही अशी तथाकथित भक्ती ही सोपी असेल, परंतु आपल्याला माहिती आहे भक्ती किती कठीण आहे. बरोबर ना? भक्ती करणं म्हणजे, जरी आपल्याला वाटत असेल की हा जप करणं काय कठीण आहे, परंतु एक दिवस करणं कठीण नाही, पण तो दिवसेंदिवस रोज 16 माळा करत राहणं आणि भक्ती मार्गामध्ये आपल्याला जे आपले अनर्थ आहेत त्याच्यापासून मुक्ती प्राप्त करून शुद्ध बनणं, या सगळ्या गोष्टी कठीण आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणतात, शास्त्रसंमत विधिविधानानुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गावरून भ्रष्ट होतात. तर भक्ती अशी सोपी नाहीये. जरी भक्तीचं आचरण करणं सोपं आहे, परंतु भक्तीमध्ये आपल्याला फार फार सूक्ष्म बनणं आवश्यक आहे. फार फार आपलं जीवन जे आहे सखोल आहे भक्ती, आणि त्यामध्ये आपण पूर्णपणे शुद्ध बनणं आवश्यक आहे. तर जरी ढोंगी व्यक्तींची भक्ती जी असेल ती सोपी असेल, परंतु खरी खरी जी शास्त्रांवर आधारित भक्ती आहे ती सोपी नाहीये. तर रूप गोस्वामी म्हणून काय म्हणतात, श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्रिकी विधिं विना ऐकांतिकी हरेर भक्ती रुत्पाता यैव कल्पते. उपनिषद, पुराण, नारद पंचरात्र इत्यादींसारख्या प्रामाणिक प्रमाणित प्रमाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून जी भगवद्गीता केली जाते, ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे. जर कोणी शास्त्रांचं पालन न करता भक्ती करत असेल तर ती खरी भक्ती नाहीये, ती केवळ ढोंगी भक्ती आहे. ती खरी भक्ती नाहीये. तर एकदा वृंदावनाच्या मंदिरामध्ये एक व्यक्ती आला आणि गुरुपूजा चालू होती त्यावेळेस, आणि खूप जोर जोराने ओरडायला लागला, हे श्याम सुंदर, हे राधा राणी, कुठे आहे तुम्ही, असं म्हणून म्हणून जोर जोरात ओरडायला लागला, नाचायला लागला आणि जमिनीवर लोळू लागला. तर भक्तांना फार प्रश्न पडला, अरे
हा ती प्रगत भक्त आहे की काय? आपल्या मंदिरामध्ये फार प्रगत भक्त आलेला दिसत आहे असं त्यांना वाटलं. पण त्यांना थोडा संशय पण आला. तर त्यावेळेस जे मंदिराचे अध्यक्ष होते धनंजय प्रभू, ते शिलप्रभुपादांकडे गेले आणि शिलप्रभुपादांनी म्हटले, ते शिलप्रभुपादांना म्हटले की प्रभुपाद, असा एक एक व्यक्ती आलाय, जमिनीवर लोटपोट होत आहे आणि म्हणतोय हे कृष्ण, हे राधे, हे श्याम सुंदर. तर काय करावं, रडतोय जोरजोऱ्याने. तर प्रभुपाद म्हटले की त्याला, आपला जो सिक्युरिटी गार्ड आहे, त्याला म्हणा याच्या पाठीमध्ये 2 लाथ मार. आणि जर लाथ मारल्यावर तरी हा व्यक्ती तो त्याच प्रमाणामध्ये रडायला लागला आणि त्याचप्रमाणे नम्र राहायला, त्याला माझ्याकडे घेऊन या. आपण त्याला प्रणाम करून त्याची आपण सेवा आणि अर्चना करूया. परंतु तो जर खूप क्रोधित झाला, त्याला अजून 2 लाथ मारून बाहेर काढा, असे प्रभुपाद म्हटले. तर धनंजय प्रभूने सिक्युरिटी गार्डला बोलवलं आणि त्या सिक्युरिटी गार्डने काय केलं, त्याच्या पाठीत 2 लाथा मारल्या. आणि तो असा उठला, अरे तुम्ही माझ्याप्रती अपराध करत आहात, मी इतका मोठा भक्त आहे, इतका प्रगत भक्त आहे, माझे भाव इतका आहे, आणि तुम्ही माझ्याप्रती अपराध करता. खूप क्रोधित झाला, खूप रागवायला लागला. तर त्यांना माहिती होतं काय करायचं पुढे, तर अजून 2 लाथा मारल्या आणि हाकलून दिला मंदिरातून. तर ही ढोंगी भक्ती आहे. खरी भावभक्ती म्हणजे काय? शास्त्रिक विधी विधानांचं पालन करणे. तर आपण बघतो की बऱ्याचशा संस्थांमध्ये याचा अभाव आहे. जरी ते कृष्णाचे कीर्तन करत असतील, काहीतरी कीर्तन करतात, काही जप करतात, काही वेगळ्या गोष्टी करतात, परंतु शास्त्रसंमत विधी विधानानुसार भक्तीचं पालन करीत नाही. त्यामुळे त्यांची भक्ती काय आहे? केवळ उत्पात आहे. हे शास्त्रामध्ये लिहिलं आहे, आपण नाही लिहिलं, आपण नाही म्हणत आहे. आपण केवळ इस्कॉनचे भक्त नाही म्हणत आहे, हे शास्त्र आपण सांगतोय की जर आपण शास्त्रिक नियमांचं पालन न करता भक्ती केली, बरेचसे गुरु काय सांगतात, हा तुम्ही मांस खा, तुम्ही थोडीशी दारू प्या, कधी कधी प्या, जास्ती नका पिऊ, सिगरेट प्या, तंबाखू खा, गुटखा खा. बऱ्याचदा दिंडीमध्ये पण काही काही जण गुटखा खातात. आणि म्हणतात सगळं काही चालतंय, केवळ काय करा, मला फक्त थोडंफार दान द्या आणि वर्षातून एकदा मला भेटायला या आणि मला प्रणाम करा. याला भक्ती नाही म्हणत. भक्ती म्हणजे शास्त्रिक नियमांचे पालन करत करत केली जी भक्ती आहे, तीच खरी भक्ती आहे, नाहीतर तो उत्पात आहे. तर म्हणून ज्यांना केवळ ब्रह्मानुभूती झाली आहे किंवा परमात्माचा साक्षात झालेला आहे, अशा योगींपेक्षा भगवान श्रीकृष्णांचे भक्त फार श्रेष्ठ आहेत. कारण भगवान श्रीकृष्णांचे भक्त त्यांना तत्वतः जाणून घेतात. तर प्रभुपाद म्हणतात पुढे की श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत असलेले लोक फार कमी आहेत. हे ब्रह्मवादी लोक किंवा परमात्मावादी लोक जे आहेत, हे भगवंतांचं भगवत रूप, यशोदानंदन रूप किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही. अरे श्रीकृष्णांचे तर इतके महान आहेत की मोठे मोठे देवी देवता देखील त्यांना समजू शकत नाहीत. बऱ्याचदा मोठे मोठे देवी देवता देखील त्यांना बघून ते संभ्रमात पडतात आणि बऱ्याचशा चुका करून बसतात. काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता की मोठे मोठे देवी देवतांनी देखील भगवान श्रीकृष्णाला समजू शकले नाही? एखादे उदाहरण. हरे कृष्ण प्रभू. ब्रह्माजींचं ब्रह्मविमान. हा, ब्रह्माजींनी ब्रह्मविमोहन लीलामध्ये त्यांनी बघितलं की अरे हा कुठला छोटा मुलगा आहे, हा भगवान आहे. त्यांना भ्रमित झाले. ब्रह्माजी, 4 डोके असणारे ब्रह्माजी भ्रमित झाले कृष्णाला बघून. इंद्र. हा, दुसरं उदाहरण आहे इंद्र. जरी इंद्रांनी प्रार्थना केली होती की अरे हे राक्षस मला खूप त्रास देतात आहे, भगवंतांचा अवतार घेण्यासाठी ब्रह्मा इंद्र यांनी प्रार्थना केली होती, पण जेव्हा गोवर्धन पर्वत भगवंतांनी उचलला त्यावेळेस इंद्र जे आहे ते पण देखील भ्रमित झाले. आणि नंतर पारिजात जे वृक्ष आहे, त्यावेळेस आणताना देखील इंद्राने भगवान कृष्णाशी सोबतच युद्ध केलं. अशा प्रकारे आपण बघतो की इंद्र देखील जे आहे ते पण भ्रमित झाले. अजून अजून काही उदाहरण आहे? पौंड्रक प्रभूजी. हा, पौंड्रक तर राक्षसच होता, तो काही देवता नव्हता. हा हा. देवता लोक पण भ्रमित होतात किंवा मोठे मोठे साधू लोक पण भ्रमित होतात. असं याच्याविषयीच अजून काही उदाहरण आहे का? तर बाणासुराच्या युद्धामध्ये देखील आपण बघतो की बरेचसे देवता, शिवजी आणि अनेक अनेक कार्तिकेय वगैरे हे सगळे देवता देखील आले आणि ते कृष्णाशी युद्ध करत होते, नाही की नाही? तर अशा प्रकारे आपण बघतो की मोठे मोठे देवता देखील भगवंतांना जाणू शकत नाही. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात माम तू वेदन कश्चन, मला कोणी जाणू शकत नाही.
तर जो कोणी कृष्णाला जाणत असेल, स महात्मा सुदुर्लभ, असा महात्मा सुदुर्मिळ आहे, असे या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तर म्हणून भगवंतांचा भक्ती मार्गाद्वारे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हाच आपण भगवंतांना जाणू शकू शकतो. भक्ती मार्गाशिवाय आपण भगवंतांना जाणू शकत नाही. कारण भक्ती मार्गामध्ये काय होतं, जो व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो त्यांच्यावर भगवंत कृपा करतात आणि आपण भगवंतांना केवळ त्यांच्या कृपाद्वारेच जाणू शकतो. आपण भगवंतांना आपल्या शक्तीने जाणू शकत नाही. जेव्हा भगवंतांची कृपा आपल्यावर होते तेव्हाच भगवंत त्यांना स्वतःला आपल्याला जाणून देतात. भगवंतच स्वतःला आपल्याला आपली अनुभूती, त्यांची स्वतःची अनुभूती आपल्याला करून देतात. तर भक्ती मार्ग आहे हा कृपेचा मार्ग आहे. बाकी सगळे जे मार्ग आहेत ते स्वतःच्या मेहनतीवर भगवत प्राप्ती करू असं त्यांना वाटतं. परंतु भक्ती मार्ग म्हणजे काय, की भक्त भगवंतांची सेवा करतात, त्यांच्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि भगवंतांच्या कृपेची आशा करतात. आणि भक्तांची भक्ती बघून भगवंत त्यांच्या जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भगवंत त्यांच्यावर कृपा करतात आणि त्या कृपाद्वारे भगवंत स्वतःविषयीचं ज्ञान भक्तांना प्रदान करतात. तर आपण बघतो की इथे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने त्यांचं ज्ञान दिलेलं आहे. दुर्योधन आणि कौरव यांना ज्ञान नाही दिलं. का बरे? कारण अर्जुन भक्त होते. तर त्यामुळे अर्जुन जे आहेत त्यांना संपूर्ण ज्ञान, भगवंतांचं ज्ञान पूर्ण प्राप्त झालं. ही अर्जुनाची विशेषता आहे. तर श्वेताश्वतर उपनिषदामध्ये काय सांगितलेलं आहे? आणि तसंच भक्तिरसामृत सिंधू श्वेताश्वतर उपनिषद मधला श्लोक आहे हा. अतः श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यमिंद्रियैहि सेवोन्मुखेहि जिव्हादौ स्वयमेव स्फुरति अधः. श्रीकृष्णांना आपल्या इंद्रियाद्वारे समजणं कठीण आहे, समजून घेऊ शकत नाही. पण आपण जेव्हा सेवा करतो, भक्तिमय सेवा करतो, विशेषतः सगळ्यात चालू होते ती आपल्या जिभेपासून. जीभ म्हणजे प्रसाद ग्रहण करून आणि भगवंतांच्या नावाचा जप करून, याद्वारे आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा स्वयमेव स्फुरति अधः, भगवंत स्वतः स्फुरित होतात. कोणाला? त्यांच्या भक्तांना. तर सेवा केल्याने भगवंत स्फुरित होतात. तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये सांगितलं आहे की फार विरळाच व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकतो. तर अशा प्रकारचा हा श्लोक परत भगवान श्रीकृष्ण 19व्या श्लोकामध्ये आणि 26व्या श्लोकामध्ये हाच जो कन्सेप्ट आहे भगवंत परत त्याचं पुनरुच्चारण करतील की भक्त कसे खूप विरळ आहेत, खूप दुर्मिळ आहेत. तर पुढचा जो तर हा होता पहिला सेक्शन. तर जो भगवद्गीतेचा जो 7वा अध्याय आहे त्याचा पहिला सेक्शन काय आहे? पहिला सेक्शन आहे, एक मिनिट. तर पहिला सेक्शन आहे पहिला श्लोक ते 3रा श्लोक, ज्याच्याविषयी आपण चर्चा केली. पहिला विभाग, त्यामध्ये श्रीकृष्णांनी काय सांगितलं आहे? केवळ ऐकून कृष्णाला परिपूर्णपणे समजावून घेणे, हा पहिला सेक्शन आहे. तर प्रभूजी मला तुम्ही शेअरिंग राईट्स आहे ना, ही तुम्ही स्लाइड बघा, ज्याद्वारे तुम्हाला कळून शकेल की याचे सेक्शन्स कसे आहेत. एक मिनिट. तर या अध्यायामधला पहिला ते 3रा श्लोक काय आहे? केवळ ऐकून श्रीकृष्णाला पूर्णपणे समजून घेणे. तर हा आपला विभाग जो आहे हा पूर्ण झालेला आहे. आता तर दुसरा विभाग आहे ब विभाग, तो आहे 4था श्लोक ते 12वा श्लोक. तो काय आहे? कृष्णाला भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही शक्तींचा स्रोत म्हणून जाणणे. हा झाला दुसरा सेक्शन, दुसरा विभाग. आपण आता दुसऱ्या विभागात जाऊया, कारण 7 वाजेपर्यंत आहे ना. आपण दुसऱ्या विभागात जाऊया. तर दुसरा विभाग काय आहे? तो आहे भगवंतांना स्रोत समजणे भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचा. तर आपण हा श्लोक उच्चारण करूया. 4था श्लोक. भूमिरापो अनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे
अहंकार इयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भिन्ना प्रकृतिरष्टा. कृपा करून वाचा, भाषांतर वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा वाचा माताजी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हम्म. तर या श्लोकामध्ये आता भगवंत सांगतात की कसं हे भौतिक जगत आहे हे पूर्ण त्यांची शक्ती आहे. तर भूमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, वायू वायू माहिती आहे आपल्याला, खम म्हणजे हो. आकाश, आकाश म्हणजे जागा आणि शब्द, त्याला आकाश म्हणतात. नंतर मन, बुद्धी आणि अहंकार. तर हे 8 पूर्ण भौतिक सृष्टी जी आहे ही 8च गोष्टींनी बनलेली आहे. भूमी, आप, अनल, वायू, खम, मन, बुद्धी, अहंकार. या 8 तत्वांनी ही पूर्ण भौतिक सृष्टी जी आहे पूर्ण 8 तत्वांनी बनलेली आहे. परंतु इथे श्रीकृष्ण काय म्हणतात की मे हा शब्द लिहिलेला आहे. मे म्हणजे ही शक्त्या या ज्या आहेत 8 शक्ती ज्या आहेत त्या माझ्या शक्ती आहेत. मे म्हणजे माझ्या. तर कृष्ण म्हणतात की पूर्ण जे भौतिक जगतातल्या या 8ही शक्ती आहेत या माझ्या शक्ती आहेत. 8 प्रकारच्या शक्ती आहेत. तर याचा अर्थ काय झाला, कोणी सांगू शकेल का? जर या 8ही भगवंतांच्या शक्ती, याचा अर्थ काय झाला? काही तुमचा विचार याच्यावर? म्हणतात कृष्ण म्हणतात की 8ही माझ्या शक्ती आहेत आणि हे भौतिक जगत या 8 शक्तींनीच बनलेलं आहे पूर्णपणे. तर याचा अर्थ काय झाला? हम्म कोणी सांगू शकेल? शक्तिमान. शक्तिमान, कृष्ण शक्तिमान आहेत, बरोबर. अजून अजून काही? सर्व काही उत्पत्ती भगवानपासून आहे, सगळी भगवंतापासून. काही उत्पत्ती भगवानपासूनच होते. म्हणजे काय? भगवंत जे आहेत हे सगळ्या या जगातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे मालक भगवंत आहेत, बरोबर ना? भगवंतच या सगळ्या जगताचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत, आहे की नाही? कारण सगळ्या गोष्टी या 8 शक्तींपासून बनलेल्या आहेत. या 8 शक्ती तर भगवंतांपासून आलेल्या आहेत. याचा अर्थ काय? की भगवंतच या सगळ्यात, म्हणजे या जगामध्ये आपलं जे घर आहे, आपले जे जागा आहे, आपलं जे दागिने आहेत, आपले जे संपत्ती आहे, आपलं जे मन आहे, आपलं जे शरीर आहे, याचे देखील मालक भगवंतच आहेत. हे आपल्या याच्याकडून कळू शकतं. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप स्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात. विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषाख्यान्यतो विदुः एकम तु महतः सृष्टम द्वितीयम त्वंड संस्थितम तृतीयम सर्वभूतस्थम तानि ज्ञात्वा विमुच्यते. तर ह्या भौतिक सृष्टीचे जे सृजन आहे हे कसं होतं हे श्रील प्रभुपाद सांगतात या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये. तर भौतिक सृष्टीचं सृजन हे एका विशिष्ट पद्धतीद्वारे होतं. तर सगळ्यात पहिले 3 विष्णू जे आहेत या 3 विष्णूंद्वारे भौतिक सृष्टीचं सृजन होतं. तर पहिले आहेत महाविष्णू. हे महाविष्णू काय करतात? हे कारणोदक ओशन जो आहे, कारण समुद्र, यामध्ये असतात आणि त्यांच्या प्रत्येक श्वास उच्छ्वासाद्वारे काय होतं, त्यांच्या एक एक शरीरातल्या रोमातून किंवा छिद्रातून एक एक ब्रह्मांड बाहेर येतं. तर सृष्टीच्या सुरुवातीला महाविष्णू काय करतात? उच्छ्वास करतात, म्हणजे श्वास सोडतात. त्याद्वारे महाविष्णू जे आहेत हे भौतिक प्रकृतीवर आपली दृष्टी टाकतात आणि त्याद्वारे भौतिक प्रकृतीमध्ये सगळे जे जीवात्मे आहे त्यांचं आरोपण करतात. आणि अशा प्रकारे महाविष्णू जे आहेत हे पहिले सृष्टीकर्ता आहेत. त्यांच्या प्रत्येक रोमारोमातून, प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक छिद्रातून उच्छ्वासामध्ये एक एक जे ब्रह्मांड आहे ते बाहेर येतं.
तर अशा प्रकारे अनंत ब्रह्मांडांची निर्मिती होते. बघा, आपल्या शरीरावर कितीतरी छिद्र आहेत, कितीतरी रोम आहेत. महाविष्णूंच्या शरीरावर कितीतरी रोम असतील. तर ब्रह्मांडांची संख्या किती आहे? अगणित. अगणित ब्रह्मांड आहेत. अशा ब्रह्मांडांची निर्मिती महाविष्णू करतात. आणि ते काय करतात? महत्तत्व किंवा प्रधान, जे भौतिक प्रकृतीचं साक्षात रूप आहे, त्यावर आपली दृष्टिपात करतात. आणि त्या दृष्टिपाताद्वारे सगळे जे जीवात्मे आहेत त्यांना त्या भौतिक प्रकृतीमध्ये ते आरोपित करतात. नंतर पुढे हेच महाविष्णू प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षा विष्णू म्हणून अवतारित होतात. तर महाविष्णू जे आहेत हे ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत, परंतु हे महाविष्णू ब्रह्मांडाच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि ते गर्भोदक्षाई विष्णू म्हणून तिथे प्रसिद्ध होतात. ते गर्भजल, गर्भोदक सागर, ब्रह्मांडाच्या खालच्या भागात गर्भोदक सागर आहे, तिथे हे गर्भोदक्षाई विष्णू असतात. आणि त्यांच्या नाभीमधून एका सुंदर कमळाची निर्मिती होते, ज्यावर ब्रह्माजींचा जन्म होतो. तर कारण यांनी ब्रह्माजींचा जन्म या विष्णूद्वारे होतो, म्हणून यांना गर्भोदक्षाई विष्णू असे म्हणतात. तर हे ब्रह्मांडाच्या आतमध्ये असतात. नंतर हे गर्भोदक्षाय विष्णूच काय करतात? हे गर्भोदक्षाय विष्णू ब्रह्मांडाच्या वरच्या भागात क्षीरोदक्षाय विष्णू म्हणून विस्तारित होतात. आणि हे क्षीरोदक्षाय विष्णू क्षीरसागर, जो दुधाचा समुद्र आहे, यामध्ये स्थित असतात. आणि हे क्षीरोदक्षाय विष्णू प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्मा रूपाने विस्तारित होतात. प्रत्येक कणाकणामध्ये परमात्म्याच्या रूपाने विस्तारित होतात. हे कोण आहेत? हे क्षीरोदक्षाय विष्णू आहेत. तर विष्णू स्त्रीनी रूपाणी, 3 रूप आहे विष्णूचे. पहिला म्हणजे महाविष्णू किंवा कारणोदक्षाय विष्णू, दुसरा म्हणजे गर्भोदक्षाय विष्णू, आणि तिसरा म्हणजे क्षीरोदक्षाय विष्णू. हे 3 पुरुष अवतार आहेत. या 3 पुरुषावताराद्वारे प्रमुख सृष्टीची निर्मिती होते. तर मुख्यतः आपण काय म्हणतो बऱ्याचदा की सृष्टीकर्ता कोण आहेत? ब्रह्माजी आहेत. परंतु ब्रह्माजी जे आहेत हे द्वितीय किंवा गौण सृष्टीकर्ता आहेत. प्राथमिक सृष्टीकर्ता हे 3 विष्णू आहेत. महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू, याद्वारे सृष्टीची निर्मिती केली जाते. तर श्रील प्रभुपादांनी हे हा श्लोक 7वं तंत्र, याच्यातून हा श्लोक इथे कोट केलेला आहे. आणि प्रभुपाद या 7वं तंत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जो कोणी या 3ही विष्णूंना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. त्याला भौतिक जंजाळामध्ये परत यायची गरज नाही. केवळ या 3 विष्णूंचं ज्ञान प्राप्त झाल्यानेच आपण भौतिक सृष्टीपासून मुक्ती प्राप्त करू शकतो. तर हा एक महत्वाचा श्लोक आहे, जिथे सांगितलेलं आहे की भौतिक जग आहे ही भगवंतांची शक्तीपैकी अनेक असंख्य शक्तींपैकी एक शक्ती आहे. तर भौतिक जग सृष्टीतील सर्व कार्यांचं मार्गदर्शन कोणाद्वारे होतं? या 3 विष्णूंद्वारे होतं. म्हणून यांना पुरुष अवतार असे म्हटले जाते. जसे आपल्याला वेगवेगळे अवतार माहिती आहे, राम, कृष्ण, वराह, नरसिंह, मत्स्य, हे लीला अवतार आहेत. परंतु हे जे 3 विष्णू आहेत हे पुरुष अवतार आहेत. तर हे 3 पुरुष म्हणजे काय? पुरुष म्हणजे भोक्ता. तर प्रत्येक जीवात्म्याला असं वाटत असतं की मी या भौतिक प्रकृतीचा भोक्ता आहे. परंतु खरे तर या भौतिक प्रकृतीचे भोक्ता कोण आहेत? हे 3 पुरुष, भगवान विष्णू जे आहेत, हे 3 पुरुष या भौतिक प्रकृतीचे निर्माते आहेत, नियंते आहेत आणि भोक्ते देखील आहेत. तर नास्तिकवादी लोकांची अशी मनोधारणा असते की मीच या भौतिक प्रकृतीचा भोक्ता आहे, मीच या प्रकृतीचा नियंता आहे. परंतु खरं तर आहे भगवान तर आहेत या भौतिक प्रकृतीचे भोक्ता. तर भगवंतांच्या शक्ती आहेत. भगवंतांच्या किती शक्ती आहेत? भगवंतांच्या शक्ती किती आहेत? 3 शक्ती आहेत भगवंतांच्या. 2 2च आहेत. अनंत शक्ती आहेत भगवंतांच्या. अनंत शक्ती, परास्य शक्ती विविधैव श्रूयते. परंतु या 3 शक्तींना, या अनंत शक्तींना 3 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. तर एक आहे विभाजित शक्ती.
एक आहे अंतरंग शक्ती आणि एक आहे मधली. तर ही जी विभाजित शक्ती आहे ती म्हणजे भौतिक प्रकृती. अष्टशक्ती ज्या आपण म्हटल्या इथे, भूमी आपो अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार, या ज्या अष्टशक्ती आहेत या विभाजित शक्ती आहेत, भौतिक प्रकृतीच्या भौतिक शक्ती आहेत. हम्म. आणि आध्यात्मिक शक्ती म्हणजे काय आहे? ती आध्यात्मिक जगतात अभिव्यक्त झालेली, म्हणजे वैकुंठ जगतात जी अभिव्यक्त झालेली आहे ती आहे आध्यात्मिक शक्ती. तर या भौतिक प्रकृती, भौतिक शक्ती किंवा भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यामध्ये काय आहे? यामध्ये आहे ब्रह्मज्योती. तर बरेच जण ब्रह्मज्योतीचा परम लक्ष्य म्हणून स्वीकार करतात. परंतु काही काही जण परमात्मावादी लोक काय करतात? ते परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतात. परंतु भगवंतांचं नित्य रूप काय आहे? हे नित्य रूप आहे भगवत धामामधलं भगवान रूप जे आहे, सर्व शक्तिमान पुरुष, हे त्यांचं नित्य रूप आहेत. तर स्थूल शक्ती, तर या आता 8 पैकी 5 ज्या आहेत या स्थूल शक्ती आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या स्थूल शक्ती आहेत आणि मन, बुद्धी, अहंकार या सूक्ष्म शक्ती आहेत. त्या 8 देखील, या 8 शक्तींमध्ये देखील 2 मध्ये विभाजित आहेत, स्थूल शक्ती आणि सूक्ष्म शक्ती. स्थूल शक्ती काय आहे? पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. आणि सूक्ष्म शक्ती काय आहेत? की मन, बुद्धी, अहंकार. तर या सगळ्या सृष्टीत या स्थूल शक्तींचा इंद्रियांशी संबंध आहे. तसा पृथ्वीशी संबंध आहे गंध याचा, पाण्याचा संबंध आहे रस, अग्नीचा संबंध आहे रूप, वायूचा संबंध आहे स्पर्श आणि आकाशाचा संबंध आहे शब्द यांच्याशी. आणि नंतर पुढे आपण बघतो की आता आपण चर्चा केली की या भौतिक जगामध्ये जे आहे केवळ या स्थूल शक्तींचंच विश्लेषण केलं जातं, या स्थूल शक्तींचाच अभ्यास केला जातो. बरोबर ना? बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या शिक्षणामध्ये मन, बुद्धी, अहंकार याच्याविषयी देखील चर्चा केली नाही जात. केवळ या 5 जे तत्व आहे यांच्या कॉम्बिनेशनने बनलेले जे काही पदार्थ आहे याच्याविषयीच चर्चा केली जाते. परंतु मानसिक चर्चा केवळ काही जे सायकोलॉजिस्ट आहेत, सायकेट्रिस्ट आहेत, हे थोडेफार मनाविषयी चर्चा करतात, मनाविषयी अभ्यास करतात. परंतु मुख्यतः अभ्यास तर हे 5 स्थूल शक्तींचाच असतो. बुद्धी आणि अहंकार याच्याविषयी तर कोणी जण अभ्यास करत नाही. आणि जे कोणी मानसशास्त्राचा अभ्यास जरी करतात, मानसिक क्रियांचा जरी अभ्यास करतात, त्यांना देखील हे मानसिक शक्तींचं पूर्णपणे ज्ञान पण नसतं. तर मन हे जे आहे, मनाचं काय कार्य आहे? मनाचं कार्य आहे की विचार करणे, भावना आणि थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग आणि इच्छा. विचार, भावना आणि इच्छा हे मनाचे कार्य आहे. बुद्धीचे कार्य काय आहे? बुद्धीचे कार्य आहे की फरक, चांगले वाईट यामध्ये फरक करणे, आध्यात्मिक भौतिक, काय खरे आहे काय खोटे याच्यामध्ये फरक कळून चुकणे, आणि नंतर डिसिजन घेणे. एक डिसिजन, तर डिस्क्रिमिनेशन आणि डिसिजन म्हणजे फरक करणे आणि निर्णय घेणे, हे बुद्धीचं कार्य आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकार म्हणजे आपल्याला या भौतिक संसाराचा विषय संबंधित समजणे. मी हे शरीर आहे आणि शरीराशी जे संबंधित आहे हे माझे आहे, मी आणि माझे, हे असे विचार करणे याला म्हणतात मिथ्या अहंकार. स्वतःला भौतिक पदार्थांद्वारे बनवलेला समजणे आणि भौतिक प्रक्रियांशी स्वतःला स्वतःची ओळख, भौतिक प्रकृतीशी आपली ओळख दाखवणे याला म्हणतात मिथ्या अहंकार. तर हा जो मिथ्या अहंकार आहे, प्रभुपाद सांगतात की हा सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे. या मिथ्या अहंकाराद्वारेच इंद्रिय ऍक्टिव्हेट होतात आणि त्याद्वारेच त्या पूर्ण भौतिक सृष्टीचं संरक्षण होतं आणि संचलन होतं. तर अशा प्रकारे भौतिक जगताची 24 तत्वे अभिव्यक्त होतात. तर हे सांख्य योग आहे
24 तत्वे आपण याच्याविषयी पूर्वी चर्चा केली असेलच. 24 तत्वे सांख्ययोग जेव्हा होता 4-5व्या अध्यायामध्ये, तेव्हा या सांख्ययोगाचं वर्णन होतं. तर 24 तत्व जे आहेत, 5 हे तत्व आहेत, नंतर 5 आणि 3 8, नंतर 5 इंद्रिय, 5 तन्मात्रा, हम्म, आणि 10 इंद्रिय, 10 इंद्रिय, 8 तत्व, आणि 10 आणि 8 18, आणि नंतर 5 हे तन्मात्रा, असे 23 झाले, आणि आत्मा असे 24 तत्व, किंवा महत्तत्व हे 24वे तत्व आहे. तशी 24 तत्वे हे सगळं, ह्या सगळ्याला भौतिक सृष्टी असं म्हटलं जातं. परंतु आपल्याला हे कळलं पाहिजे महत्वाचं, की ही सगळी तत्व काय आहेत, या भक्ती शक्तीच्या उपशाखा आहेत, भगवंतांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत, आणि त्या ती भगवंतांची भिन्न प्रकृती आहे. भिन्ना मे प्रकृतिरष्टधा, ही भगवंतांची भिन्न प्रकृती आहे. तर भौतिकवादी लोक काय म्हणतात, त्यांना त्यांना वाटतं की हे भौतिक सृष्टी म्हणजे सगळं काही आहे. परंतु ही भौतिक सृष्टी केवळ भगवंतांची एक भिन्न प्रकृती आहे. भौतिक प्रकृती सर्व काही नाहीये, भौतिक प्रकृती सर्व नाहीये, परंतु ही भगवंतांची केवळ एक भिन्न प्रकृती आहे. तर हे आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे. तर या 4थ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला निष्कर्ष रूपाने सांगितलेलं आहे की भौतिक प्रकृती काय आहे, तिचे घटक काय आहेत. तर तिचे स्थूल घटक आहेत आणि सूक्ष्म घटक आहेत, आणि या 8 घटकांद्वारे 5 स्थूल घटक आणि 3 सूक्ष्म घटक याद्वारे 24 घटक तयार होतात, जे आधी पण तुम्ही थोडीशी चर्चा केली असेल, किंवा पुढे पण त्याची 13व्या अध्यायामध्ये पण चर्चा होईल. तर आणि पुढे तर ही जी संपूर्ण प्रकृती आहे, ह्याला अपरा किंवा निम्न प्रकृती असे म्हटले जाते. ही अपरा प्रकृती आहे. तर कारण का याला निम्न प्रकृती म्हटलं जातं, का अपराशक्ती म्हटलं जातं? कारण त्यामध्ये चेतना नसते. आपण बघतो की या 8ही पदार्थांमध्ये चेतना नाहीये, त्यामुळे त्याला भिन्न प्रकृती किंवा अपरा प्रकृती किंवा निम्न प्रकृती असं म्हटलं जातं. तर जरी असं असलं तरीही भगवान श्रीकृष्णांनी या भौतिक प्रकृतीला स्वतंत्रपणे कार्य करण्याची मुभा दिलेली आहे, म्हणून त्यांना स्वतंत्र शक्ती देखील म्हटलं जातं, किंवा भिन्न प्रकृती देखील म्हटलं जातं. तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने आधीच सांगितलेलं आहे की सगळे जे जीवात्मे आहेत हे आध्यात्मिक आहेत, आणि पुढच्या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण जीवात्म्यांविषयी आणि जीवात्म्यांविषयी थोडंफार भगवंत वर्णन करतील. जो पुढचा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत जीवात्म्यांविषयी वर्णन करतील. तर आपण पुढचा श्लोक म्हणूया. अपरेयम इतस्त्वन्याम प्रकृतिं विद्धि मे पराम जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत्. कृपा करून वाचा शब्द भाषांतर. वाचा प्रभूजी तुम्ही. हरे कृष्ण. हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तर आता हे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये कॉमन शब्द कुठले आहेत? 4था श्लोक आणि 5वा श्लोक, याच्यामध्ये 2 शब्द जे आहेत हे कॉमन आहेत. कोणी सांगू शकेल? 4था श्लोक आणि 5वा श्लोक. कुठले 2 शब्द? प्रकृती. हा, प्रकृती हा शब्द कॉमन आहे. अजून एक शब्द कॉमन आहे. परा कुठे? एक अपरा एक परा आहे. माझ्या हा, मे. मी मे हा शब्द देखील
कॉमन आहे दोन्ही श्लोकांमध्ये. तर याचा अर्थ काय आहे? भगवान कृष्ण या श्लोकामध्ये काय सांगत आहेत? जीवात्म्यांविषयी सांगत आहेत की जीव जे आहेत, आपण सगळे जे जीवात्मा आहोत, तर याला परा प्रकृती असं म्हटलं गेलेलं आहे आणि हिला श्रेष्ठ अशी प्रकृती म्हटलं गेलेलं आहे. तर आपण जे आहोत ही भौतिक प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ प्रकृती आहे. जीवात्मा जे आहेत हे भौतिक प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. परंतु दोन्ही काय आहेत? प्रकृती आहेत. आणि म्हणजे दोन्ही भगवंतांच्या प्रकृती आहेत. हम्म. दोन्ही प्रकृती काय आहेत? या भगवंतांच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ भगवंत या भौतिक सृष्टीचे मालक आहेत, त्याचबरोबर सर्व जीवात्म्यांचे देखील मालक आहेत. हम्म. हे आपल्याला समजून येतं याच्यातून की सगळ्या जीवात्म्यांचे देखील मालक भगवंतच आहेत. तर या जीव प्रकृतीला किंवा जीवसृष्टीला श्रेष्ठ सृष्टी का म्हटलेलं आहे? श्रेष्ठ प्रकृती का म्हटलं आहे? कारण या जीव प्रकृतीद्वारे भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतला जातो. त्यामुळे जी जीवसृष्टी आहे ही काय करते? जे भौतिक पदार्थ आहेत त्यांचा उपभोग घेते, त्यांच्यावर नियंत्रण करते बऱ्याच प्रकारे. त्यामुळे जीव जे आहेत हे श्रेष्ठ आहेत, वरचढ आहेत. ज्या प्रकारे आपण काय करतो? पृथ्वीद्वारे आपण विटा बनवतो, नंतर विटा बनवून त्याचं आपण घर बांधतो. तशा प्रकारे आपण पृथ्वीचा उपभोग घेत आहोत, बरोबर ना? आणि त्याच्यावर थोडा नियंत्रण करत आहोत. नंतर बऱ्याचदा धरण बांधलं जातं, तर त्याद्वारे आपण पाण्याचं नियंत्रण करतो, आहे की नाही? नंतर आपल्याकडे आपल्या गॅसला रेग्युलेटर असतं, त्याद्वारे आपण अग्नीचं नियंत्रण करतो, आहे की नाही? तसंच आपण शंख वाजवतो त्यावेळेस आपण वायूचं नियंत्रण करत असतो. अशा प्रकारे हे जे 8 प्रकृती आहेत, भौतिक प्रकृती, याचं नियंत्रण आणि त्याचा उपभोग हा जीव प्रकृतीद्वारे केला जातो. म्हणून ही जीव प्रकृती जी आहे ही वरिष्ठ प्रकृती आहे आणि भौतिक प्रकृती जी आहे ही कनिष्ठ प्रकृती आहे. म्हणून या जीव प्रकृतीला भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती म्हटलं जातं. तर हे संपूर्ण भौतिक जगत आहे हे या जीव प्रकृतीमुळे चालतं, कनिष्ठ प्रकृतीमुळे चालत नाही. हा खूप महत्वाचा भाग आहे समजून घेणं. कारण बरेचसे जे भौतिकवादी व्यक्ती आहेत त्यांना वाटतं की भौतिक जगच सगळं काही आहे, परंतु भौतिक जग जे आहे हे जीव प्रकृतीशिवाय कार्य करू शकत नाही. ज्याप्रमाणे एखादी कार आहे, तर ही कार काय आहे? कार म्हणजे पृथ्वी आहे. ती बनलेली आहे एखाद्या मेटलची, एका धातूची बनलेली आहे, म्हणजे पृथ्वी. नंतर त्याच्यामध्ये पाणी आहे किंवा पेट्रोल आहे, डिझेल आहे, तर त्याच्यामध्ये जल पण आहे. नंतर त्यामध्ये हवा आहे, त्यामध्ये अग्नी आहे, बरोबर ना? अग्नी नसेल तर चालू कशी होणार? तर इंधनाद्वारे अग्नी पेटवला जातो. तर हे सगळे भौतिक पदार्थ कारमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये लाईट, साऊंड आहे, म्हणजे हे पण आहे, आकाश पण आहे. परंतु जोपर्यंत एक ड्रायव्हर येऊन त्या कारला चालू करत नाही, म्हणजे जीवसृष्टी येऊन जोपर्यंत भौतिक प्रकृतीला चालू करत नाही, तोपर्यंत कार जी आहे ती 1 मिलीमीटर देखील पुढे जाणार नाही. हजारो वर्षे जरी आपण एखाद्या कारला एका ठिकाणी ठेवले, ती 1 मिलीमीटर पण पुढे जाणार नाही. कारण काय आहे? जोपर्यंत जीवशक्तीचा तिथे संचार होत नाही, जोपर्यंत त्याचा जीवशक्तीचा स्पर्श होत नाही, तोपर्यंत भौतिक शक्ती काहीच कार्य करू शकत नाही. आपली कुठली पण मशीन असेल, जसं आपलं कॉम्प्युटर जरी असेल किंवा आपला मोबाईल असेल, जोपर्यंत आपण चालू करत नाही तोपर्यंत तो चालूच होत नाही. तर जीवसृष्टीचा स्पर्श महत्वाचा आहे, तरच भौतिक प्रकृती कार्य करते. या वाचून आपल्याला हे एक महत्वाचा जो कन्सेप्ट आहे तो आपण समजू शकतो की हे भौतिक जगत देखील जीवसृष्टीशिवाय, जीवाशिवाय किंवा सजीव शिवाय भौतिक जगत देखील चालू शकत नाही. याचा अर्थ काय आहे? सर्वोत्तम, सर्वोच्च सजीव कोण आहेत? भगवंत आहेत. तर जोपर्यंत भगवंत या सृष्टीला चालवत नाही तोपर्यंत सृष्टी चालू शकत नाही. हे आजकालच्या वैज्ञानिकांना समजत नाही. वैज्ञानिकांना काय वाटतं की भौतिक सृष्टी ती आपोआप चालू आहे,
परंतु भौतिक सृष्टी एखाद्या यंत्राप्रमाणे आहे. जोपर्यंत यंत्राला आध्यात्मिक सृष्टीचा संपर्क होत नाही तोपर्यंत यंत्र कधीच चालू शकत नाही. तर जोपर्यंत भौतिक संपूर्ण जे भौतिक कार्य आहे हे आध्यात्मिक शक्तीशिवाय कसं चालू शकणार? एक साधं तर्क आहे हा. जर आपला छोटा मोबाईल जोपर्यंत आपण त्याला स्पर्श करत नाही, जोपर्यंत आपण त्याला चालवत नाही तोपर्यंत चालू शकत नाही. एवढं मोठं जे यंत्र आहे भौतिक प्रकृती नावाचं, पृथ्वी आणि ब्रह्मांड नावाचं जे यंत्र आहे हे आध्यात्मिक शक्तीशिवाय किंवा भगवंतांच्या स्पर्शाविषयी शिवाय कसं चालू शकेल? हा प्रश्न विचार करण्याजोगत आहे. परंतु आध्यात्मिक हे जे वैज्ञानिक आहेत त्यांना याच्याविषयी विश्वासच नाही. वैज्ञानिक हे समजू शकत नाही. परंतु जे जुने वैज्ञानिक होते याच्यावर विश्वास करायचे. एकदा जे न्यूटन आहे, सगळ्यांना न्यूटन माहिती असेलच, फार प्रसिद्ध वैज्ञानिक होते. त्यांच्या घरी एक आपल्या सोलर सिस्टीम जे आहे त्याचं एक मॉडेल होतं. म्हणजे ते एकदम त्याने हुबेहूब मॉडेल बनवलं होतं. ज्याचा सूर्य मध्यभागी होता, त्याच्या अवतीभोवती बुध, नंतर शुक्र, नंतर पृथ्वी, नंतर गुरु आणि असं करत मंगळ गुरु जे काय असं करत करत मंगळ, नंतर गुरु, नंतर शनी वगैरे असे सगळे फिरणार आणि ते त्याला मशीन लावून ते फिरवत पण होते. तर त्यांचा मित्र एक दिवस त्यांच्याकडे आला, या न्यूटनच्या घरी आला आणि त्यांना खूप छान वाटलं हे मॉडेल. आपल्या सोलर सिस्टीमचं मॉडेल आहे, खूप सुंदर मॉडेल म्हटला तो. पण हे मॉडेल कोणी बनवलं? न्यूटन यांनी म्हटलं की हे मॉडेल कोणीच बनवलं नाहीये, हे आपोआप आलेलं आहे, स्वतःहूनच तयार झालं. त्यांचा मित्र म्हटला, अरे मूर्ख आहे का तू? मला काय मूर्ख, तू एक तर मूर्ख आहे, नाही तर मला मूर्ख समजत आहेस. आपोआप कसं होणार? कोणीतरी तर बनवलं असेल याला, त्याच्याशिवाय कसं हे मॉडेल कार्य करत आहेत? तर न्यूटन त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं. न्यूटन म्हटले त्यांना की जर या सोलर सिस्टीमचं जे मॉडेल आहे ते आपोआप येऊ शकत नाही कोणी बनवल्याशिवाय, तर मूळ जी सोलर सिस्टीम आहे, ओरिजिनल सोलर सिस्टीम आहे, ती आपोआप कशी आली असेल? विचार करा. जर त्याचं मॉडेल आपोआप येत नाही तर मूळ सोलर सिस्टीम स्वतः आपोआप कशी येईल? याचा अर्थ त्याच्या मागे कोणीतरी क्रिएटर आहेत, कोणीतरी बनवणारे आहेत, आणि ते बनवणारे कोण आहेत? ते भगवंत आहेत. तर न्यूटन यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. तेव्हा त्यांचे जे मित्र होते त्यांना कळून चुकलं की जर आपण असं समजलं की ही भौतिक सृष्टी सर्व काही आहे आणि त्याद्वारे सगळं काही आपोआप होतात, हा मोठा गैरसमज आहे. तर ही भौतिक सृष्टी जी आहे ती एका मशीन प्रमाणे आहे, एका यंत्राप्रमाणे आहे, पण तिला चालवणारी कोण आहे? जीवसृष्टी, आणि विशेषतः मुख्य म्हणजे भगवंतांची शक्ती ही चालवते. तर म्हणून श्रील प्रभुपाद म्हणतात, जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्या वाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते. शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते, म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंताप्रमाणे शक्तिमान नसतात. भगवंत किंवा आणि जीवांमधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. अपरिमिता ध्रुवास्तु नृभृतो यदि सर्वगता स्तर्हि न शास्यतेति नियमो ध्रुव नेतरथा अजनी च यन्मयं तद विमुच्य नियंतृ भवेत सममनुजानताम यदमतं मतदुष्टतया. तर इथे काय म्हटलंय? हे भगवंत, जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणे शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. परंतु जे हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. तर म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे काय? जीवानी तुमच्या आधिपत्याला शरण जाणे होय. यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी भगवंतांचे अधिपत्य स्वीकार करणे, आणि या शरणागतीमुळे जीव सुखी होऊ शकतात. जीव केवळ आपल्या स्वरूप स्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. म्हणूनच जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत. या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले असतात. तर या श्लोकामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की अद्वैतवादाचा जे पुरस्कार करतात हे अल्पज्ञानी आहेत, ते चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेले आहेत. तर जरी जीवसृष्टी जी आहे ही भौतिक प्रकृतीचं नियंत्रण करते, परंतु त्यांचं जे नियंत्रण आहे हे थोडं नियंत्रण आहे.
सीमित मर्यादित नियंत्रण आहे, पूर्ण नियंत्रण नाहीये. परंतु भगवंत आहे यांचं नियंत्रण पूर्ण आहे. ज्या प्रकारे आपण काय बनवतो, आपण एक जलतरण तलाव, आपण एक स्विमिंग पूल बनवतो. परंतु भगवान श्रीकृष्ण काय बनवतात, ते समुद्र बनवतात किंवा नदी बनवतात. आपण एक छोटासा सॅटेलाइट स्पेसमध्ये सोडतो, परंतु भगवंत जे आहेत ते अनेक अनेक ग्रह आणि तारे यांचं निर्माण करतात. तर आपलं नियंत्रण आहे, आपली मालकी आहे, आपलं आपला जो कंट्रोल आहे तो आहे, परंतु तो सीमित नियंत्रण आहे. पूर्णपणे नियंत्रण नाहीये. तर आपण कुठले कपडे घालायचे, आपण कुठे जायचं हे आपण ठरवू शकतो. परंतु आपण आपला जो चेहरा आहे, आपण आपलं जे शरीर आहे त्याच्यावर आपला पूर्णपणे नियंत्रण नाहीये. तर आपलं सीमित नियंत्रण आहे, परंतु भगवंतांचं पूर्णपणे नियंत्रण आहे. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की भगवान श्रीकृष्णच हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव आहेत हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. तर जीव जी आहे ही भगवंतांची पराशक्ती आहे आणि जे भौतिक प्रकृती आहे ही भगवंतांची अपराशक्ती आहे. तर जीव काय आहेत, भगवंतांचे शक्ती पराशक्ती असल्यामुळे त्यांच्या आणि भगवंतांमध्ये एक साम्य आहे. कुठलं साम्य आहे? गुणांमध्ये साम्य आहे. जीव जे आहेत हे गुणात्मक दृष्ट्या भगवंतांसारखे आहेत, क्वालिटेटिव्हली एक आहेत. कारण भगवंत सच्चिदानंद आहेत आणि जीव देखील सच्चिदानंद आहे. ज्या प्रकारे समुद्राचा एक बिंदू आणि समुद्र याची गुणवत्ता जी आहे ती सारखीच असते, त्याच प्रकारे आपण आणि भगवंत यांची गुणवत्ता जी आहे ती सारखीच आहे. तर गुणात्मक दृष्ट्या आपण एकच आहोत, परंतु समुद्रामध्ये जेवढं पाणी आहे आणि एका बिंदूमध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये फार फरक आहे. त्याच प्रकारे परिणामात्मक दृष्ट्या भगवंतांशी आपण कधीच समानता करू शकत नाही. आपण भगवंतांशी, तर आपण गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी म्हणजे क्वालिटी वाईज आपण भगवंतांशी समान आहोत, परंतु क्वांटिटी वाईज आपण भगवंतांशी समान नाही आहे. भगवंत विभू आहेत, अपरंपार आहेत, पण आपण मर्यादित आहोत. भगवंत अनंत आहेत, परंतु आपण सीमित आहोत. तर अशा प्रकारे आपण जेव्हा भगवंतांना समजतो की भगवंतांच्या या दोन प्रकृती आहेत, जीव प्रकृती आणि भौतिक प्रकृती, तेव्हा आपण भगवंतांचं जी महानता आहे ती समजू शकतो आणि स्वतःला भगवंतांचे नित्य दास किंवा दासी म्हणून स्वीकार करून भगवंतांचे शरण आपण ग्रहण करू शकतो. तर आज आपल्याला वेळ झालेली आहे. कोणाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. 1 मिनिट मी फक्त लाईट ऑन करत आहे. कोणाला काही सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे? नाहीतर आपण तेच थांबूया. 5 श्लोक आपण आज पूर्ण केलेले आहेत. ठीक हरे आहे. कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. हे जे आपण पुरुष अवतार सांगितले ना, भगवंताचे 3 आहेत ते महाविष्णू. तर म्हणजे ते जेव्हा भगवंतांनी सृष्टी तयार करण्याची अशी त्यांच्या मनात इच्छा आली, तेव्हा आधी भगवंतांनी त्या रूपांमध्ये, पुरुष अवतार रूपांमध्ये आपल्याला स्वतःला प्रकट केलं का, असं आहे का? हा, बरोबर. सृष्टीची जेव्हा मग निर्मिती त्याच्यानंतर करायची इच्छा होते तेव्हा तीन रूपांमध्ये भगवंत विस्तार करतात स्वतःला, 3 विष्णूंमध्ये, पुरुष अवतारांमध्ये. बरोबर. परंतु सृष्टी चालूच असते. सृष्टी प्रलय हे चालूच असतं. तर ते अनंत काळापासून चालू आहे. थँक्यू. ठीक आहे. हा, ओके. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. उद्या भेटूया आपण. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय हरे कृष्णा. हरे कृष्णा हरे प्रभू, कृष्ण दंडवत प्रभू, प्रणाम. धन्यवाद. सगळ्यांचा खूप खूप सगळ्यांना धन्यवाद. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा.